नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि अध्याय 13, 14 आणि 15 तीन अध्याय मी एकत्र घेत आहे, कारण काही अध्याय खूप छोटे आहेत. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तर ह्या 13व्या अध्यायामध्ये आता आहे विशल्या नदीच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री गणेशाय नमः. मार्कंडेय म्हणाले, हे राजन, ही विशल्या नदी कशी झाली ते सांगतो. आता ही कथा कोणाची चालू आहे? तर युधिष्ठिर आणि मार्कंडेय यांची. तर ही आश्चर्यकारक कथा ऐक. सर्व पापांचा नाश करणारी अशी ही कथा आहे. ब्रह्मदेवाचे मुख्य मानसपुत्र कोण? अग्निदेव आहेत. दक्षाची पुत्री स्वाहा नावाची ती अग्नीची पत्नी झाली. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीला स्वाहा म्हणतो बघा. पुढे तिला 3 पुत्र झाले. म्हणजे जेव्हा अग्नीत हवन करतो तेव्हा पुढे स्वाहा म्हणतो, म्हणजे पत्नीसहित आपण त्याला ते अवदान देत असतो. तर तिला 3 पुत्र झाले. आहवनीय अग्नी, दक्षिणा अग्नी आणि गारपत्या अग्नी. तर याच्याद्वारा त्रैलोक्य धारण केलेल्या गारपत्या अग्नीस पद्मक आणि शंकू हे 2 पुत्र झाले. ते श्रेष्ठ अग्नी होते. अग्नीने नदीच्या तटावर राहून मनोनिग्रहाने मोठे तप करून शंकराची आराधना केली. 1000 वर्षे असे विशाल उग्र तप केल्यावर शंकर प्रसन्न झाले. त्यांनी अग्निदेवास विचारले, महाभाग्यशालीन, तुझ्या मनात जे काय आहे ते माग. तर कितीही दुर्लभ असले तरी मी तुला देईन. मग अग्नी म्हणाला, हे पुराण पुरुषा महादेवा, ही जी महापुण्यदायी नर्मदा तसेच या 16 नद्या तुमच्या अनुग्रहाने माझ्या धर्मपत्नी होत. या स्त्रियांपासून मी उत्तम पुत्र उत्पन्न करू शकेन. तेव्हा महादेवाने त्याला तसा वर दिला. तथास्तु. वेदांत प्रसिद्ध या नद्या तुझ्या पत्नी होतील. यज्ञात स्मरण केलेले अग्निरूप असणारे हे त्यांचे पुत्र होतील. धिष्ण्य नावाने यज्ञात प्रसिद्ध होतील, असा वर देऊन महादेव अंतर्धान पावले. मग नर्मदा अग्नीची श्रेष्ठ पत्नी झाली आणि कावेरी, कृष्णा, वेण्णा, यमुना, गोदावरी, वितस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, विपाशा, शरयू, शतरुद्रिका, सतलज, क्षिप्रा, सरस्वती या अग्निदेवाच्या पत्न्या झाल्या. त्या महाकाय अग्नीने पवित्रतेने त्यांच्या ठाई जे पुत्र निर्माण केले ते घृष्णे होत. त्यात नर्मदेचा पुत्र घृष्णेंद्रिय नावाने प्रसिद्ध झाला, जो बलवान आणि रूपसंपन्न होता. 3 लोकात मयतारक नावाचा देवासुर संग्राम झाला. म्हणजे ते तारक ऋषी आणि हे तारक ऋषी नाही, राक्षस आहे हा देवासुर, आणि देवांचा यांचा संग्राम झाला. त्यावेळी मय आणि तारक या दैत्यांना पुढे करून महाभयंकर दैत्याद्वारा मारले गेलेले देवगण घाबरून विष्णूला शरण गेले. म्हणजे मय आणि तारक हे 2 दैत्य होते आणि त्यांना पुढे करून असं महाभयंकर युद्ध झालं. आणि या दैत्याद्वारा मग मारले गेलेले अनेक देवगण असे घाबरले बाकीचे आणि विष्णूला शरण गेले आणि म्हणाले, ऋषिकेशा लक्ष्मीपती, या भयानक संकटातून आमचे रक्षण करावे. मय आणि तारक या दैत्यांचा संहार करावा. मग तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला आहे ना. त्यावर महाविष्णूंनी दशदिशात पाहिले. त्यावेळी या संग्रामात अग्नी आणि वायू प्रगट झाले. ते तत्काळ क्षणभरात शेषशाही भगवंताजवळ आले आणि विनम्र होऊन नमस्कार करून त्याची स्तुती करू लागले. त्यावेळी घृष्णेंद्रियास भगवान म्हणाले, या भयानक राक्षसास भस्मसात कर. म्हणजे हा नर्मदा आणि अग्नी यांचा जो पुत्र आहे त्याचं नाव घृष्णेंद्रिय. तर त्या सांगितलं ह्या राक्षसाला की अग्नीला की तू या राक्षसांना भस्मसात कर. त्याबरोबर युद्धात अग्नी आणि वायूने साऱ्या दैत्यास जाळून टाकले. जळणाऱ्या त्या अग्नीला सर्व दैत्यांनी शस्त्रास्त्रांनी लपेटून टाकले
वायूद्वारा अग्नी सर्वत्र पसरला. त्यामुळे दैत्य व्याकुळ झाले. जळणारे दैत्य हजारोच्या संख्येने पाताळात लपले. नद्यांच्या पुत्राचे अग्निकुमारांचे सर्व देवांनी पूजन केले आणि ते स्वर्गात निघून गेले. अग्नीने घेरलेला शस्त्राने जखमी झालेला नर्मदा पुत्र मातेला भेटायला गेला. शास्त्राच्या घावाने युक्त येणाऱ्या पुत्राला पाहून ती नर्मदा दुःखी झाली. पुन्हा प्रेमपाना फुटून ती वाढू लागली. आपल्या जखमी पुत्राला घेऊन ती कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली. त्या कपिलेच्या कल्याणकारी जलास पिऊन ग्रीष्णेंद्र शल्यरहित झाला. त्यामुळे विद्वान तिला विशल्य अशा नावाने ओळखू लागले. एकाग्र चित्ताने भक्तीने जो हिचे स्नान करतो तो पापरूपी शल्यातून मुक्त होतो, मरणोत्तर स्वर्गात जातो. असे विशल्या नदीचे महात्म्य मी आता सांगितले आहे. मग या युद्धामध्ये काय झालं, दैत्य जळू लागले आणि अग्नी वायूच्या मदतीने सगळीकडे पसरला. भले त्याला शस्त्रास्त्रांनी लपेटून टाकलं होतं, देवांनी जखमा झाल्या होत्या, पण मग तो शस्त्रांनी घेरलेला असा तो मुलगा माघारी आला. उरलेले दैत्य लपून बसले पाताळात जाऊन हजारोच्या संख्येने. मग नर्मदेला आपल्या पुत्राला असं शस्त्रांनी हे झालं, काय म्हणतात ते, जखमी झालं पाहवलं नाही नदीच्यानं. शेवटी आई ती मग तिनं आपल्या ती मोठी झाली, तिचं पात्र वाढू लागलं तिथं. आणि मग आपल्या जखमी पुत्राला घेऊन ती कपिला नदीच्या कुंडात समाविष्ट झाली. मग त्या कपिलेच्या पाण्याने तिथं कपिल तीर्थ आहे तर तो परत बरा झाला. म्हणून मग त्याचं शल्य निघून गेलं. म्हणून त्या नदीला, त्या ठिकाणाला विशल्य असे नाव पडलेले आहे. असे महात्म्य इथे युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषींनी सांगितले आणि हा 13वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. अध्याय 14वा. आता ह्या 14व्या अध्यायात काय आहे तर विशल्या संगम महिमा वर्णन आहे. या संगमावर जो मनुष्य भक्तीने आपले प्राण सोडतो तो उत्तम गतीस प्राप्त होतो, स्वर्गात अनंत काळापर्यंत निवास करतो. अमरकंटक शैलराज पर्वतावर ज्याच्या देहाचे विसर्जन होते तो सूर्यासमान तेजस्वी होतो आणि विमानाने अमरावतीत जातो. त्याला पाहून अप्सरा म्हणतात की हाच माझा पती असावा. ज्ञानी लोक गंगा आणि सरस्वती यांना श्रेष्ठ मानतात, पण नर्मदेचे तत्व जाणणाऱ्या तिच्या जलात सर्वश्रेष्ठ मानतो. परमपुण्याने निवास करणारे अनेक विद्याधर किन्नर इत्यादीद्वारा हे जल अधिष्ठित आहे. म्हणजे अनेक पुण्य केलेली माणसं या काठावरती आहेत, तप करतात. अनेक किन्नर येथे राहतात. मस्तकावर नर्मदेचे जल धारण करणाऱ्या पुरुषास देवराजाजवळ स्थान मिळते. या भयानक संसार सागरात तो सहजपणे पार होतो. म्हणजे आपल्या डोक्यावर 4 थेंब जरी नर्मदेचे घेतले किंवा आंघोळ केली तर त्याला इंद्राजवळ स्थान मिळतं आणि हा भयानक जो आपला संसार सागर आहे तो तरून जातो. नर्मदेच्या काठी असे एकही स्थान नाही की ते तीर्थ नाही. तिच्या किनाऱ्यावर तपस्वी किंवा अतपस्वी कोणीही मेले तर ते देवराजाप्रमाणे स्वर्गात जातात. म्हणजे नर्मदेच्या किनाऱ्यावरती असं एकही ठिकाण नाही आहे की जे तीर्थ नाही आहे. म्हणजे सगळीच ठिकाणं तिथली तीर्थ आहेत. आणि तिच्या काठावरती ज्याचं पण मरण येतं तो भक्ती करणारा असो, अभक्त असो, कोणी असो, पण त्याला वरती चांगलं स्थान मिळतं किंवा मोक्षाला जातो असं, किंवा इंद्राच्या जवळ जातो असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कपिला आणि विशल्या या दोघीही लोकांच्या कल्याणार्थ ईश्वरद्वारा पहिल्यांदा उत्पन्न केल्या गेल्या. यांचा संगम आहे विशल्या आणि कपिलेचा. उपवास करून इंद्रियावर विजय मिळवून मनुष्य जो येथे स्नान करतो त्यास निःसंशय अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. या तीर्थात जो अनशतव्रत करतो तो पुरुष सर्व पापातून मुक्त होऊन शिवलोकी जातो. त्यास समुद्रापर्यंत पृथ्वीदान केल्याचे पुण्य मिळते. विशल्या संगमात एकदा स्नान केल्याने हे पुण्य प्राप्त होते. अशी ही नदी पुण्यरूपा आणि अत्यंत पवित्र आहे. असा विशल्या संगम हा अध्याय इथं पूर्ण झाला आहे. म्हणजे या संगमात ज्यानं स्नान केलं त्यानं समुद्रापर्यंतची पृथ्वी, म्हणजे काय, ठाई ठाई शेवटी समुद्र आहे ना, मग सगळीच पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं असं सांगितलंय. आणि इथे हा पुण्यरूपा पवित्र नदीचा अध्याय समाप्त केलेला आहे. नर्मदा पुराण अध्याय 15वा. आणि या अध्यायामध्ये कर आणि नर्मदा या 2 नद्याचं संगमाचे वर्णन आहे. मार्कंडेय म्हणाले युधिष्ठिराला, हे राजा, माधांता नगरात कर नावाच्या नदीचा आणि नर्मदेचा संगम झाला. भगवान विष्णूंनी दैत्यास मारताना जे भयानक युद्ध झाले
त्या युद्धात अतिश्रमाने विष्णूंना घाम आला. त्यावेळी विष्णूंनी तो आपला घाम हाताने पुसून जमिनीवर टाकला. सुदर्शन चक्राने दैत्यांचा वध केला आणि देवांना विजय प्राप्त झाला. भगवान विष्णूंच्या हातातून पडलेल्या घामाच्या थेंबातून ही कर नावाची नदी प्राप्त झाली. ही अत्यंत पवित्र आहे. जो मनुष्य येथे स्नान करतो त्याचे देवपितर तृप्त होतात. येथे केलेल्या जप तप दान इत्यादी पुण्यकर्मामुळे त्यास विष्णुलोक प्राप्त होतो. नीलगंगा ही ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात असून तीही नर्मदेस मिळालेली आहे. ही देखील अत्यंत पुण्यदायिनी आहे. आजही ही पुण्यदायिनी नदी ओंकार पर्वताच्या भागातून खळाळत आहे. अपभ्रंशाने हिला कवेरी असे म्हणतात आणि या संगमावर स्नान करण्याचे विशेष पुण्यव्रत आहे. असा हा कर आणि नर्मदा संगमाचा अध्याय इथं पूर्ण झाला आहे. म्हणजे जेव्हा हे युद्ध झालं मागाचं देवादानवाचं सांगितलं, तेव्हा विष्णूंना खूप घाम आला आणि आपल्या हाताने त्यांनी तो घाम असं जमिनीवर टाकला. मग ह्यांच्या करातून आला ना घाम, तिथं नदी उत्पन्न झाली आणि तिला कर नदी हे नाव प्राप्त झालेलं आहे. तर या दोन्हींच्या संगमावर देखील स्नान केल्याने देवपण आणि पितरपण सर्व तृप्त होतात. इथं जप तप दान अनुष्ठान इत्यादी पुण्यकर्मामुळे ते करणाऱ्या व्यक्तीस विष्णुलोक प्राप्त होतो. तसेच अजून एका नदीचा इथं उल्लेख आहे. नीलगंगा नावाची नदी आहे जी ओंकार पर्वतातून वाहत येते आणि तिला अपभ्रंशाने कवेरी असे म्हटले जाते. हीच पुढे कदाचित कावेरी असेल, माहीत नाही. या संगमावर देखील स्नान केलं तरी हे पुण्यवान आहे असं सांगून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. एकंदरीत 3 अध्याय मी याच्यामध्ये आता घेतलेले आहेत. नर्मदे हर.